सार्वजनिक निवडणूक 2025 ही आपण संपूर्ण ताकदीनिशी लढवत आहोत। यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता पार्टीने सौ शीतल सुशील क्षीरसागर आणि खाली 20 उमेदवार अधिकृतपणे सर्व घटकांना न्याय देऊन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार दिले आहेत। आज प्रचाराचा खऱ्या अर्थानं सुरुवात आहे। काल सर्वांना चिन्ह वाटप, बॅलेट पेपर या सर्व गोष्टीचं काल फायनलाइज झाल्यानंतर आजपासून प्रचार सुरू होतोय। आज प्रचार सुरू होतोय। या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर प्रभारी या नात्यानं आज या इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत याकरिता आज आम्ही तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवलं आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर, त्याचसोबत जिल्हा चिटणीस माननीय महेशजी सोनीजी, त्याचसोबत अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष माननीय मुजीबजी मुजावर, त्याचसोबत युवा नेते माननीय सोमेश आबा क्षीरसागर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यासोबत आपण सर्वजण पत्रकार बंधूंनो, प्रथम मी तुम सर्वांना सार्वजनिक निवडणूक 2025 ही आपण संपूर्ण ताकदीनिशी लढवत आहोत। यामध्ये नगराध्यक्ष पदाकरिता पार्टीने सौ शीतल सुशील क्षीरसागर आणि खाली 20 उमेदवार अधिकृतपणे सर्व घटकांना न्याय देऊन पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवार दिले आहेत। आज प्रचाराचा खऱ्या अर्थानं सुरुवात आहे। काल सर्वांना चिन्ह वाटप, बॅलेट पेपर या सर्व गोष्टीचं काल फायनलाइज झाल्यानंतर आजपासून प्रचार सुरू होतोय। आज प्रचार सुरू होतोय। या अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टी मोहोळ शहर प्रभारी या नात्यानं आज या इलेक्शनच्या निवडणुकीच्या माध्यमातून काय मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत याकरिता आज आम्ही तुम्ही सर्व पत्रकार बंधूंना इथं बोलवलं आहे। या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या भाजपच्या अधिकृत नगराध्यक्ष उमेदवार सौ शीतल सुशील क्षीरसागर, त्याचसोबत जिल्हा चिटणीस माननीय महेशजी सोनीजी, त्याचसोबत अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष माननीय मुजीबजी मुजावर, त्याचसोबत युवा नेते माननीय सोमेश आबा क्षीरसागर या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत। त्यासोबत आपण सर्वजण पत्रकार बंधूंनो आणि तुम्ही या पत्रकार परिषदेला एवढ्या शॉर्ट टाईममध्ये आम्ही सांगूनही तुम्ही आलात त्याबद्दल मी आभार मानतो। आता या मोहोळ शहराच्या विषयात बोलायचं झालं, भारतीय जनता पार्टीचं विजन आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज इथं आम्ही पूर्ण पॅनल भारतीय जनता पार्टी म्हणून लढतोय। लढत असताना या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे साहेब, माजी आमदार राजनजी पाटील साहेब, त्याचसोबत माजी आमदार यशवंत तात्या माने साहेब, त्याचसोबत ज्येष्ठ नेते माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर, या जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब, या तालुक्याचे दोन्ही तालुका अध्यक्ष माननीय सतीशाप्पा काळे, माननीय रमेशजी माने, त्यासोबत सर्वच पदाधिकारी, त्यासोबत या शहरामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या कुटुंब प्रमुख माननीय नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इथं पूर्ण ताकदीनिशी पॅनल लढवतोय। या पत्रकार परिषदेचं कारण आज तुम्हाला आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना आमचे काय मुद्दे आहेत हे आम्ही निवडणूक लढणार आहे। आम्ही कोणावर टीका टिप्पणी किंवा कोणाचं धुणं काढण्यामध्ये आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत लढत आली आहे आणि इथून पुढेही लढत राहणार। तोच विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही आज मोहोळ शहरामध्ये काम करणार आहोत। की काय आमचं विजन आहे हे आज या पत्रकार परिषदेमध्ये मांडण्यासाठी आम्ही आज उपस्थित आहोत। एक मुद्देवाईज आमचं काही आम्ही मुद्दे घेतलेत की त्या प्रखरतेने त्या विषयात आम्ही काम करणार आहोत। त्यामध्ये प्रथम विषय असेल तर
मूलभूत सुविधामध्ये घर असेल, पाणी असेल आणि ह्या गोष्टीमध्ये आपण गृहनिर्माण आणि मूलभूत सुविधा यामध्ये आपण सगळ्यात जास्त आपल्याला काम करण्याचं आम्ही उद्दिष्ट ठेवलं आहे। त्यामध्ये रामा योजना असेल, पंतप्रधान योजनेअंतर्गत, आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे। गेल्या 2014 पासून जी योजना सुरू झाली त्यामध्ये अनेकांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या माध्यमातून या शहरामध्ये अनेक घर दिले आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राहिलेल्या लोकांना सुद्धा घर देणार आहे। त्यासोबत पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही भूमिहीन लोकांना आपण घर देऊ शकलो नाही मागच्या काळामध्ये। ज्या पटना आश्वासन दिली होती मोहळा विकासाची, जे ह्या मेन रोडनी साधं पोटातलं पाणी हलणार नाही, रस्ता होईल, नानाने पार्किंग होईल, ते सगळ्या गोष्टी जुळला ठरल्या। तुम्ही दिलेली आश्वासन खरी होणार का? 100% खरे होणार। तुम्ही पाहिलं असेल 2014 पासून माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने देशातही आणि राज्यातही सत्ता आणली आणि सत्ता घेत असताना जाहीरनाम्यामध्ये जे विषय मांडले होते ते पूर्णत्वाला नेले। त्याच पार्टीच्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे। आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार त्या आणि नगरसेवक त्याच विचाराचे उमेदवार आहेत। त्यामुळे 100% जे आम्ही वरच्या नेत्यांनी केले तेच ते आम्ही आमची इथं विश्वासपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करू, हा जनतेला विश्वास आहे। इतर पक्षामध्ये नेते प्रवेश करत आहे, मग भारतीय जनता पार्टीकडे प्रवेश करताना काही दिसत नाही, कारण काय? भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यात मोठा प्रवेश झाला ना मान्य माजी आमदार राजनजी पाटील साहेब, माजी आमदार यशवंत माने साहेब, मान्य नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्यासारखे दिग्गज नेत्यांसोबत अनेक खालील कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे। बाळासाहेब नुकताच परवा शुभारांच्या निमित्तानं मान्य शिवसेने नेते बाळासाहेब गायकवाड असतील, आमच्या शहरातील शाहजहानजी शेख साहेब असतील, अशा अनेक नेत्यांनी नावं सांगत बसलो तर वेळ पुरणार नाही। भारतीय जनता पार्टीला महिलांना समान अधिकार म्हणून सांगितले, तुम्ही महिलांना बोलूची नाही आतापर्यंत, त्यांच्या काय मागणं असून 100% तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, त्यांनी मांडतील। मी मोहोळ नगर परिषद भारतीय जनता पार्टीचा प्रभारी या नात्यानं आज पत्रकार परिषद घेतली आहे। तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला काय वाटेल तुम्ही नगराध्यक्षाला विचार, नगराध्यक्ष सक्षम आहे आणि नगराध्यक्ष आमचा डमी उमेदवार नाहीये। नगराध्यक्षाचे आमचं BCom MCA झालेलं आहे, नगराध्यक्ष सक्षम आहे। गेल्या तुम्ही प्रचार सभेमध्ये असेल किंवा त्याच्या आधी सामाजिक कार्यामध्ये, राजकीय कार्यक्रमात तुम्ही त्यांचं भाषण ऐकले, त्यांचे विचार ऐकले, त्यांचं स्वतःचं विजन आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून एक महिला म्हणून सक्षम कशी करता येईल हे विजन घेऊन त्यांनी काम करणार आहे। मी भारतीय जनता पार्टीचा प्रभारी या नात्यानं आज या पटलावर तुमच्या आम्हीच्या विकासाचे काय मुद्दे आहेत हे मांडतो। मॅडम, आपल्या मोहोळ शहरामध्ये महिलांसाठी सक्षमीकरण कसं करणार? मोहोळ शहरामध्ये महिलांसाठी सक्षमीकरण खूप गरज आहे, कारण की आपल्या इथं मी महिला म्हणून मी आता फिरते, सगळ्या होऊन जाते करण्याचा आपला प्रयत्न आहे। त्यासोबत शहरामध्ये वृद्धांसाठी, मुलांसाठी क्रीडांगण झाली पाहिजे, त्यासोबत बगीचा झाले पाहिजे, फिरण्यासाठी उद्यानं केली पाहिजे। याकरिता आपण ही उद्यानंसुद्धा शहरामध्ये अनेक ठिकाणी करण्याचा आपला मानस आहे। असे अनेक आम्ही मुद्देसूर मुद्दे घेऊन शहराच्या पटलावर आमच्या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष सौ शीतल क्षीरसागर व खालचे 20-26 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येण्यासाठी हा आमचा विकासाचा अजेंडा असणार आहे। कुणी गुंडागिरी केली म्हणून कोणतं टीका करतंय किंवा कोण काहीतर आणखीन काहीतर सांगतंय, या गोष्टींच्या विचारानं प्रचार कुठल्या तर विरोधी दिशेला न्यायचा आहे किंवा फेक नेरेटिव्ह तयार करायचा आहे, कुठला तर जुना विषय 10 वर्षापूर्वीचा विषय काढायचा आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही शिरणार नाही। त्या गोष्टींना आम्ही उत्तरही देणार नाही आणि आम्ही फक्त आता जो मांडलेला आहे विकास प्रमुख तुम्हाला ठळक मुद्दे सांगितले। त्यासोबत आमच्या 20-26 नगरसेवकांनी आपल्या प्रत्येक वार्डामध्ये जाहीरनामा त्यांचा तयार केला आहे। प्रत्येक नगरसेवक आमचा त्यांचा जाहीरनामा तुमच्या सर्वांसोबत अशीच पत्रकार परिषद घेऊन तुमच्यासमोर मांडेल। प्रत्येक वार्डा प्रभागामध्ये आम्ही काय करणार आहोत याचा आमच्याकडे विजन आहे, एक आम्ही आराखडा तयार केला आहे। आम्ही सिटी कशी आपली स्मार्ट सिटी झाली पाहिजे, मोहोळ शहर हे स्मार्ट मोहोळ झालं पाहिजे, हे ब्ल्यूप्रिंट एक तयार करण्याचा प्रयत्न केला आहे। गेल्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस मी भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष होतो त्यावेळेस काही आमच्या पत्रकार बंधूंनी अशीच पत्रकार परिषद घेतल्यानंतर चांगलं फिल्टर पाणी येणं हे गरजेचं आहे, 24 तास पाणी असणं गरजेचं आहे।
मी आता गावामध्ये सगळीकडे फिरली, मी बघितलं आहे की महिलांना पाण्याचा खूप त्रास होतो आहे. महिला पाणी विकत घेत आहेत, एकेकांची तेवढी ती म्हणजे कंडिशनही नसते की पाणी विकत घेऊ, त्यांची ती नसते तरी पण त्या विकत घेत आहेत. तर 24 तास पाणी येण्यासाठी आम्ही आमच्या माननीय राजेंद्र पाटील साहेब असू दे किंवा माननीय आपले मानेसाहेब तात्या मानेसाहेब असू दे, यांच्या अंतर्गत योजनेअंतर्गत आपली पाणी पुरवठा 100 कोटीची योजना मंजूर झालेली आहे. तर त्यांच्या अंतर्गत एक 40-50% कामं झाली आहे आणि पुढे राहिलेली कामे आम्ही पूर्ण करू आणि 24 तास नियमित पाणी पुरवठा, स्वच्छ पाणी पुरवठा पूर्ण शहराला होईल याची मी महिला मुली चूल आणि मूल इतकापर्यंतच असतं. म्हणजे शिकायला येणाऱ्या मुलीसाठी आपण काय करणार? हां, महिला म्हणजे चूल आणि मूल असं तुम्ही म्हणत असाल तरी आज तुम्ही बघताय की माझ्यासोबत माझ्या घरचे सगळे म्हणजे माझे घराचे ज्येष्ठ प्रमुख आमचे नागराज क्षीरसागर असतील, सोन्या क्षीरसागर असतील, पती सुशील क्षीरसागर असतील, यांनी माझ्यासाठी म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आणि चूल आणि मूल यातच अडकून राहावं असं काही त्यांचं कुणाचं म्हणणं नाही आहे. म्हणजे यातनंच मी तुम्हाला सांगते की चूल मूल एवढंच काही नसतं की महिलांनी काय म्हणतात त्याला विकास जर करायचा ठरवलं तर त्याचं म्हणताय तर अगदी बरोबर आहे. आपल्या इथे एकच म्हणजे कॉलेज आहे आणि मुलांना पुण्याला किंवा मुंबईला किंवा दुसरीकडे बाहेर जावं लागतं. तर जास्त एखादा अभियांत्रिक कॉलेज वगैरे काढण्याचा माझा उद्देश असतो. ओके, धन्यवाद, थँक्यू. असं म्हणताय तर अगदी बरोबर आहे. आपल्या इथे एकच म्हणजे कॉलेज आहे आणि मुलांना पुण्याला किंवा मुंबईला किंवा दुसरीकडे बाहेर जावं लागतं. तर जास्त एखादा अभियांत्रिक कॉलेज वगैरे काढण्याचा माझा उद्देश आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू. जय हिंद जय महाराष्ट्र. मोहोळ शहरामध्ये काही वाडामध्ये ओपन स्पेस ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे, त्यावर तुम्ही काय करणार? काय सुरुवातीच्या काळामध्ये ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायतीमध्ये DP नव्हता, काय थोडे गुंटेवारी झाली, गुंटेवारीच्या माध्यमातून थोडेफार त्यावेळेस हे नसलं. पण प्रशासनानं कुठं अतिक्रमण झालं आहे, कुठं काय झालं आहे याची दखल घेतली. पण त्यामध्ये दखल घेत असताना तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय न होता त्याची कशी आपण रेग्युलर करता येईल ही बॉडीमध्ये आम्ही विषय मांडून त्यावेळेस मार्गी लावतो. आपलं कुरोड रोडला विजापूर रोड ह्या ठिकाणी रस्ता जी छोटा आहे ते मोठा तुम्ही करणार का? विजापूर रोडला माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून तो रस्ता मोहोळ ते मंद्रुप या मार्गे त्या आपल्या हायवेला बायपास म्हणून विजापूर बायपास म्हणून तो प्रशासकीय त्याची मंजुरी आहे. त्याचा एस्टिमेटही झालं आहे. लवकर ते 4 पदरी रस्ता होईल. त्यामुळे ते शहरानं करायची आवश्यकताच नाही आहे, ती बायपासनंच होऊन जाईल.